पोर्ट्रेट जे आसा हेजे वयल्यान इशू जालो, सो कितें जालो एक्झॅक्टली? आयज सांगे नगरपालिकेची मिटींग आशिल्ली, कौन्सिलाची ऑर्डिनरी मिटींग, आणि त्या ऑर्डिनरी मिटींगेक इन्वायटी म्हणून म्हाका आपयल्लो. आय वॉज ऑल्सो देर इन द मिटींग. एक डिस्टर्बिंग फॅक्ट वॉज दॅट वन ऑफ द काउन्सिलर हॅज ब्रॉट म्हणजे आमचे जॅक सिकेराचो पोर्ट्रेट हाडलो आणि ताजेर एक 2 पानां गोंयचो मॅप आणि ताजेर गोवा वोंट बिकम बॅकयार्ड ऑफ महाराष्ट्रा ही मॅसेज आशिल्ली. सो इट वॉज एप्रूव्ड इन दी तांच्या मिटिंगेन पयलीं जाल्ली की आमी आमचे जे युगपुरुश आसात, जे आमच्या तांचें योगदान ह्या आमच्या गोंयच्या खातीर आसा, जावं मागीर शिवाजी महाराजी आसतलो किंवा जॅक सिकेरा आसतलो, हें सगळें एप्रूव जाल्लें. बट मिडल ऑफ इट एक पोर्ट्रेट येता आनी हांगा लागता आणि ते कोणाकच खंयच्याच काउन्सिलराक काही खबर ना, काय ना. आणि अशा जाग्याचेर लागता की ज्या जाग्याचेर भितर सरता त्या पोर्ट्रेटाचो कोणाक विशय ना, कारण जॅक सिकेरा, इराजमो सिकेरा हांचें योगदान आमच्या गोंयच्या घडवणुके भितर आसा, हें सगळें आमचे गोंयकार मान्य करतात. पण द टॅक्स ऑन इट डज नॉट सूट. गोवा वोंट बिकम बॅकयार्ड ऑफ महाराष्ट्रा. आमी जेन्ना गोंय इतकी प्रगती करता ते महाराष्ट्राच्या अशें डिग्रेडिंग आनी शेमफूल एक्ट शूड नॉट बी डन. दीस वॉज माय एक्ट. ताजे वयल्यान खूब हें जालो की तो हें जाला, तो तें जाला, हांव म्हाका जाय ती लायतलो, अशा पद्दतीचें जावपाक जायना. हांव रिक्वेस्ट करतालो की आमी जर पोर्ट्रेट करपाचो निर्णय घेतलो आसा 4 आमच्या स्वातंत्र्य सैनिकाचो जावं बाकीचे, तांकां इक्वल स्पेसिंग करून आमकां एक्टान भितर आसा ती सायज घेवन ती परत एक फावट एप्रूव जावपाक जाय ती पेंटिंग्स, आनी ताजे नंतर तो घालपाचो. विशय इतकोच आशिल्लो, पूण ताजेर खूब मोठो हंगामा जालो आनी तातूंतल्यान हे सगळें जालें. सो आतां कितें डिसायड केलां की कितले पोर्ट्रेट ती एक उदकाची बाटली आहे. कितले ना आतां आमी पळयतले की कायद्याच्या दृश्टीकोनांतल्यान कितले परमिसिबल हें आसा पळय न्ही, ती सायज जातली. सो ही पोर्ट्रेटाचे चेंज केल्ली पोर्ट्रेट म्हाका खबर ना. इट हॅज टू बी एप्रूव्ड इन दी परत एक फावटी मिटिंगेन ते 4 फोटो घालपाचे अशें म्हजें मत आसा. म्हजो निर्णय ह्या न्ही फायनल न्ही. दॅट काउन्सिल हॅज टू रिजॉल्व.